यावेळेला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. चांगली गोलंदाजी, थोडीशी ऑर्थोडॉक्स स्टाईलची ॲक्शन. काही जबरदस्त ब्लॉक होल, प्रत्येक चेंडू कंट्रोल्ड पद्धतीने. तुमचा सॉफ्ट सिग्नल, यस ठीक आहे, पंचांचा सॉफ्ट सिग्नल चेक करायचा आहे, वाईडसाठी चेक करायचा आहे, फलंदाजाचा स्टान्स चेक करायचा आहे, वाईडिश गाईडलाईन चेक करायची आहे. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. वाईडिश लाईनला बरोबर कट टू कट टाकलेला हा चेंडू. वाईडिश यॉर्कर आपण बघू शकतो. यस, दोन्ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. आपण पाहिलं ना तर दीपक टू दीपक पुन्हा एकदा, आणि इथे धोका होऊ शकतो. आपण पाहिलं ना तर मनोज जोरेंनी चांगला मास्टर माइंड, कारण नेहमी पॉवर प्लेचं षटक हाताळतो आनंद, परंतु यावेळेला मात्र संधी दिले दीपक याला. पुन्हा एकदा क्या बात है, अशी क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा मिळाली तर गोलंदाज सुद्धा अजून हवी ठरतो, परंतु यावेळेला मात्र एक मोठा फलंदाज विजय वाघमारे स्ट्राईक करतील. आपण पाहिलं ना तर मनोज झोरे सतत गेम मध्ये, क्या बात आहे, आणि हा झेल सोडलाय. हा झेल टिपणं खूप गरजेचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, कारण काय सुरेख प्रत्येक चेंडू इथे आपण पाहिला ना तर ब्लॉक होल डिलिव्हरी टाकले या गोलंदाजाने. काही दोन्ही फलंदाज असे आहेत ना, 5 ते 6 चेंडू मध्ये सामना कुठल्या कुठे फिरवून नेतील असे हे दोन्ही फलंदाज आहेत. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर गोलंदाज वाचलाय. निश्चितच फटका बसला असता तर निदान कमीत कमी चौकार तर सहजरित्या या चेंडूवर वसूल करता आला असता. धावफलक जाऊन पोहोचलाय 3च्या घरात. पॉवर प्लेचं अप्रतिम षटक. वाईड बॉल आले, एक चेंडू अजून शिल्लक. हा षटकार. एवढी खोलवर टप्प्याची गोलंदाजी होत असताना कुठेतरी समोर व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याची खूप गरज होती. जर क्षेत्ररक्षक तिथे असता तर कदाचित झेल सुद्धा होऊ शकला सुद्धा असता. एवढा कट टू कट हा चेंडू पडला होता, परंतु इट्स ओके. आपण पाहिलं तर वळतोय सामन्याकडे. 9 धावा झाल्यात एका षटकामध्ये. अप्रतिम षटक. शेवटचा चेंडू सोडला तर चेंडू काय दर्जेदार टाकले गेले होते या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये केवळ या वेळेला आनंद आपण पाहतोय. आता मात्र बाद.
संजय नगर संघाने सुद्धा तयारीत राहायचं आहे. आपण पाहिलं ना तर आनंदनी चांगली सुरुवात केली इथे. पुन्हा एकदा आणि क्या बात आहे, मनोज झोरे ऑन फायर. नवीन फलंदाज आलाय तसा गेलाय आणि इथे मात्र आता सागर येतोय फलंदाजीसाठी. गणेश आउट झालाय. दोन चेंडू 2 विकेट, हॅट्रिक मिळवणार का आज आपण पाहिजे. त्यामुळे येणारे 6 चेंडू बघूया किती धावा जमवता आहेत ते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतोय. त्या दिशेला यशवंत आहे, मिड विकेट रिजन मध्ये आनंद आहे, गुरुनाथ लॉंग ऑफ रिजन मध्ये आहे. त्यानंतर दीपक, अनुभवी दीपक स्वतः आपल्या उंचीसाठी लॉंग ऑन रिजन मध्ये आहे. आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे. पाहूया, फटका मिस आउट झाला तरी ताकद एवढी आहे आणि काय जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलंय अद्यापपर्यंत. विचार केला ना तर धावफलकावर धावा 11. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. आणि मला वाटतं धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण आपण पाहिलं ना तर एक एक धाव इथे खूप महत्वाची आहे. तेरा धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. या वेळेला दांडी गोल, स्ट्रेट ऑन द ग्राउंड, यू मिस आय हिट, अशा पद्धतीचा हा चेंडू. आणि इथून मात्र येणाऱ्या 3 चेंडूवर किती धावा जमवतात. मगाशी दशरथ याने सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती. पाहिलं ना आपण तर दीपक आउट झाला. नवीन फलंदाज दशरथला आपण पाहतोय. गेल्या सामन्यात काही मोठे फटके या फलंदाजाच्या माध्यमातून आले होते. वर्णे संघाची रचना आपण पाहिली अरुणदादा तर अतिशय चांगली, म्हणजे एका बाजूला अनुभव, एका बाजूला नवोदित प्रतिभावंत खेळाडू. तीच परिस्थिती आपण सध्या संजयनगर संघामध्ये पाहतोय. अरुणदादा स्वतः आयोजन करत असल्यामुळे त्यांनी यावेळेला संघाकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. त्यांच्यावर जबाबदारी दिली, तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा. नाही तर त्याचा एक ॲक्टिव्हनेस. त्यानंतर माझ्या डोनेवाडी संघामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर रोहित, म्हणजे जो जुना रोहित होता, निश्चितच त्याचा जो अपघात झाला त्या अपघाताने बराच काळ YCC टीम कोलमडली. त्यानंतर सुद्धा खेळण्याची खुमखुमी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळण्याप्रती त्याची असलेली इच्छा, आकांक्षा. यावेळेला चांगला फटका, किती धावा मिळणार. दशरथ धावू शकत नाही आणि बाद. मी म्हटलं, कारण दशरथ रनिंग बिटवीन द विकेट मध्ये खूप कमजोर पडतो. धावफलक जाऊन पोहोचलाय 14च्या घरामध्ये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. येस, आपण पाहिलं ना तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या वेळेला चांगला फटका, किती धावा मिळणार. आनंद चेंडू खाली आणि क्रॉस झालेला नाही, त्यामुळे फलंदाज सागर होईल बाद. इथे
धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. चला नवीन फलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलकावर धावा 15. यस इथून जर निश्चितच षटकार खेचला तरी 21 धावा होतील, परंतु निश्चितच षटकार येणार का पाहूया. समीर काय करतोय. आणि हा मात्र सुरेख चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. आणि निश्चितच इथून डोनेवाडी संघ क्वार्टर फायनल मध्ये जाणार हे निश्चित आहे. यामधील विजय संघ भिडेल संजय नगर संघासोबत. त्यामुळे संजय नगर संघाने मात्र निश्चितच आपल्या सर्व खेळाडूंना तयार ठेवायचं आहे. मात्र 17 धावांची गरज, सॉरी डॉट होता चेंडू, मात्र 16 धावांची गरज असेल. 18 चेंडू 16 धावांची गरज वर्णे संघाला. निश्चितच यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतो पुन्हा एकदा गणेश याला. यस बोलूया सामन्याकडे. धन्यवाद DN पवार साहेब, चांगला समालोचन तुमच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसामध्ये सपोर्ट राहिल्या. त्याचबरोबर मी सहर्ष स्वागत करेन. बोलूया सामन्याकडे. आपण पाहू शकाल येणारे चेंडू असतील 18 आणि धावसंख्येची गरज असणार अद्याप आपण पाहिलं तर 16 धाव्यांची. 15 धावा कंप्लीट झाल्या, 16 धाव्यांची गरज असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं सलामीची जोडी मनोज आणि आनंद ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला दीपक, ज्यानं पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तो गोलंदाज आपल्याला आता पाहायला मिळाला. दीपकच्या माध्यमातून एक जस आपण पाहिलं तर उल्या सामन्याकडे आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 16 धावीची गरज असणार आहे. अवघ्या मात्र थोडासा छोटा अवघान असेल, पण अवघान मात्र तेवढा मात्र कटिंग नाही आहे. पण पाहिलं तर गोलंदाजी जशा पद्धतीने थंडीचं वातावरण मात्र वाढत जाते, जशा पद्धतीने मात्र चेंडू देतील ना दादा डॉट, तशा पद्धतीने मात्र हात धावसंख्या मात्र वाढली जाईल. पण बोलूया सामन्याकडे. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर दीपक चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण तर समोर फलंदाज आनंद पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला जरूर चांगला खेळ केला होता, पण इथं मात्र लगेच सस्त्यामध्ये बाद झाला होता. पहिला चेंडू मात्र षटकार मारून निराळे स्पष्ट करे होत्या, पण इथं मात्र नक्कीच या सामन्यामध्ये आता चांगला खेळ दाखवायला गेला, कारण तर 16 धावा एवढ्या कटिंग नाही आहेत, पण पाहिलं तर कटिंग धावा आणि सोपा करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे. लो स्कोरिंगची मॅच आपण नेहमीच पाहिली. अयो हो यो हो, इथं मात्र काय घडलं जाईल. इथं पहिल्या चेंडूवरती दांडेगुल ज्या खेळाडूची गणना केली जाते ना, तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला बॅक टू डगआउट होत्या. तोच फलंदाज आपण पाहतोय आनंदच्या माध्यमातून.
पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता, पहिला मास्सा गलाला, डक टू डक आउट, पहिली सफलता मिळवली जाते. गोलंदाज आपण पहिला दीपकनं पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा भरपूर चांगली गोलंदाजी केली होती आणि इथं मात्र 16 धावांचा पाठला करत असताना आपण पाहू शकाल इथं पहा काय घडलं जाते. पहिल्या चेंडूवरती विकेट. नवीन फलंदाज यशवंत मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. जशा पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिलं ना तर एक चांगली अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती गोल्डनची विकेट मिळवली जाते. पण जोपर्यंत नो स्ट्राईकला फलंदाज मनोज झोरे सारखा फलंदाज उभा आहे ना तोपर्यंत मात्र हा सामना संपुष्टात येणार नाही. पण पाहू शकाल विकेट मिळणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा अजूनही कुठली चढली नाही. चेंडू फेकून झाले एक. इथं मात्र क्रॉस द लाईन. यशवंत एक जुना आणि जाणता खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय श्री गणेशा होते चौकाराच्या साईनं आणि चौकाराच्या साईनं मात्र श्री गणेशा झालंय. यशवंतच्या बॅट मधून आपण पाहतोय सुरेख आणि सुरेख फलंदाजी. आत्ता मात्र समीकरण बदलला जाईल. 12 धाब्यांची गरज असणार आहे. आपण पाहिलं तर अद्यापच 2 चेंडूचा खेळ मात्र संपुष्टात आला. आता चेंडू असतील 10, 17, 16 चेंडू असतील आणि 16 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील. त्या अवघ्या आपण पाहू शकाल 12 धावा. पण इथं पहा किती चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडूला विसरलाय. चेंडूला अजून एक डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर 4 धावावरती रोखला गेलाय. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तर अद्याप 4 धावा स्कोर करवती. अजूनही मात्र 12 धावांची गरज असणार आहे. पण इथं पहा इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल का. पण इथं फेकी बाजू थोडीशी गेल्या मात्र चौकार मारून इरादे पैसे केले होते आणि आपण पाहिलं ना तर श्री गणेशा या चौकारानं मात्र केला होता. आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर यस नवीन गोलंदाज आपण पाहतोय बेनगाव टीम कडनं समीर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. कारण समीरमध्ये पण ती क्षमता आहे. आपण पाहिलं ना तर एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बेनगाव टीम कडनं. पण आपण पाहू शकाल अवघ्या मात्र धावसंख्येची गरज असणार आहे ती 9 धाव्यांची. आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 9 धावा. इथं चेंडू जास्त आणि रन रेट कमी असेल. पण इथं कार्पेटच्या साईनं मनोज झोरे सारखा फलंदाज इथं मात्र हुशारसे गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण झाली. 8 धावा स्कोर गाठवरती. समीर हा गोलंदाज आपण पाहिला तर एक सिंगल देऊन गेला. धावसंख्या 1 ने सरसेवेला 8 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. आता समीकरण बदलला जाईल. 11 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील त्या अवघ्या 8 धावा. इथं मात्र काय काय जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. पण पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विजय वाघमार्या एक चांगला अनुभवी खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कुठली चुकी करत नाही. यावेळेस मात्र पुढचा चेंडू समीकरण बदलला जाईल. चेंडू आलाय डॉट. आता समीकरण बदलला जातोय. अजून एक मात्र चेंडू येईल डॉट. अजून एक चेंडू डॉट येईल. अशा डॉट चेंडू मध्ये आता फेकाल ना तर हा सामना मात्र थोडासा अडचणीमध्ये येईल. तो टीम आपण पाहू शकाल वरनाई टीमसाठी. इथं मात्र डॉट चेंडू आला आणि डॉट चेंडूच्या साईनं अवघी आपण पाहिलं ना तर चेंडू असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील त्या 8 धावा. यस मात्र आपण पाहू शकाल इथं मात्र रन विकेट मात्र मिळाली जाते. यशवंत एक जुना जाणता फलंदाज मात्र तंबूच्या आसराला बॅक टू डगआउट. दुसरी विकेट सस्त्यामध्ये बाद झाला आनंद. तिथपर्यंत आपण पाहू शकाल ना आनंदला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गोलंदाज दीपकनं. त्यापर्यंत आपण पाहतो ना झुंजा ना शेवटच्या मुमेंट परत आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला
फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळाला. आनंद असताना ते जवळपास आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये हा सामना फिनिश झाला असता. पण इथं पाहू शकाल जेपर्यंत आपण पाहतोय ना हे संघर्ष या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या मुमेंट परत. कारण तसं चांगले फलंदाजाला बाद केल्या. आता यशवंत बाला बाद झाला त्याबरोबर आपण पाहिलं ना पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलं होतं या फलंदाजानं. तिथं आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला रोशन. इथं मात्र आपण पाहू शकाल चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडूला अडवलं जात आहे. एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल अद्यापच आपण पाहू शकाल. 9 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती सिंगल. जर दादा चेंडू डॉट आले ना तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल ना हा खेळ. लव स्कोरिंगची मॅच जवळ नेहमीच मी पाहतोय लव स्कोरिंगची मॅच एवढी कटिंग मात्र पाहायला मिळते ना शेवटच्या एक चेंडूवरती एक धाव सुद्धा पाहायला मिळेल. आपल्या या काही शंकाने आपण पाहिलं तर अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय दोन्ही चांगलं संघ आहेत. एका साईडनं बेनगाव असेल तर एका साईडनं वरणे एक चांगला दादा संघ या वेळेस आपण पाहतोय. भरपूर मॅचेस मात्र गाजवल्यात वरणे टीमनं. पण इथं पाहू शकाल डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय ज्याच्या रोशन त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असणार आहे. फुलटॉस चेंडू लव फुलटॉस होता यावेळेस मात्र नक्कीच एक सिंगल पूर्ण झाली दुसऱ्यांसाठी निघाल्यात. इथं मात्र पहा काय घडला जाते. एक सिंगल पूर्ण झाली आता 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. रोशनला परतावा लागेल. एक सिंगल पूर्ण कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावांसाठी मात्र फलंदाज होईल बाद. यावेळेस आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल नवनाथ. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असणार आहे. आपण पाहू शकाल बेनगाव टीम मध्ये आपण पाहिलं तर भरपूर गोलंदाज आहेत. तर आपण पाहिलं तर ना आता विष्णू वरती विश्वास दाखवलाय टीम. आपण पाहू शकाल बेनगाव टीमनं एक 6 चेंडू आणि 6 धावांचा विक्रम असा गोलंदाज रोकल का. पण पाहू शकाल सामोरा फलंदाज जो आहे ना आपण पाहू शकाल मनोज झोरे अजूनही कुठली आपली विकेट मिळवली जाणार नाही. कारण आपण पाहिलं तर शेवटच्या मुमेंट परत झुकणारा जसं DN पवारनं मात्र सामना विजय प्राप्त करून दिला होता तसा हा वरने टीमसाठी मात्र कोहिनूर हिरे. आपण पाहू शकाल मनोज झोरे. त्याच्याच बाजूला आपण पाहू शकाल नवीन फलंदाज नवनाथ. हा फलंदाज ज्यानं गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी केली होती या नवनाथनं. आता इथं पाहू शकाल शेवटचे 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. एका चेंडूचा मात्र खेळ आहे. जर षटकार आला तर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न जरूर राहील. पण इथं पाहू शकाल तर मात्र थंडीचा थोडा वातावरण आहे. षटकार चौकार थोडेसे कमी झाले आहेत. नक्कीच आपण पाहू शकाल जोपर्यंत तुम्ही पाहू शकाल जवळपास 2 वाजून गेले तो तिथपासून मात्र षटकार आणि चौकार मात्र कमशेष पाहायला मिळाले या मैदानावरती. त्यानंतर पाहू शकाल कारण आता थोडासा थंडीचा वातावरण वाढलं जातं. पुढील चेंडू आपण पाहू शकाल या षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असताना. बोलू या सामन्याकडं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल विष्णू हा गोलंदाज.
ऑफसाईडच्या दिशेनं फटका सजवलाय. 2 धावा होतील का कंप्लीट? दुसऱ्यांसाठी निघालेत पण इथं यस 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 2 धावा कंप्लीट. या वेळेस आपण पाहिला तर या 2 धाब्याच्या साईनं समीकरण बदलला जाईल. मनोजच्या माध्यमातून या 2 धावा कोरल्या जातील. आपण पाहू शकाल या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. चार धावा आतून करावी लागतील या वेळेस. ओहो ओहो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. 4 चेंडू 4 धावा. काय समीकरण बदलला जात आहे या वेळेस आपण पाहिलं तर नवनाथ मात्र फलंदाज, अजून एक मात्र बाद होत्या. या वेळेस आपण पाहिलं तर बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. आपण पाहू शकाल एक जुना आणि जाणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालोया. एका साईडनं आपण पाहिलं ना तर मनोज जोरा सलामी वीरसाठी आकारत जाणार होता. तो फलंदाज अजून परत शेवटच्या मुवमेंट परत झुंकला जातो. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. हा सामना कोणी जिंकू द्या, जो जल्लोष आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी या पाहायला मिळेल. इथं मात्र पहा पहा हा झेल टिपणं गरजेचं आहे, हा झेल टिपणं गरजेचं आहे. नशिबाचा चौकार आणि इथं मात्र वरने टीम मात्र विजय झाली. या वेळेस आपण पाहू शकाल ज्यानं एका हाती किल्ला लढवला तो फलंदाज आपण पाहतोय. या वेळेस मात्र मनोज झोरे एक जबरदस्त अनुभवी खेळाडू या वेळेस आपण पाहतोय. याने